नमस्कार मंडळी. काही लोक मला विचारत आहेत की या वांगचूकचं जे आंदोलन चालू आहे, मुलांच्या परीक्षेचे पेपर लीक झाल्याचं, त्याला तुम्हीच काहीच कसं बोलत नाही आहेत. खरं तर मी काही बोलणारच नव्हतो, मला बोलायची इच्छा पण नाही. याची अनेक कारणं आहेत. मुलांच्या परीक्षा आणि परीक्षेचे पेपर लीक होणं याचा मी अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो. त्याचं आंदोलन व्हायलाच पाहिजे. या देशामधली पेपरफुटी बरी फक्त भारतीय जनता पक्ष 14 साली सत्तेवर आल्यानंतर सुरू झाले का? तर अजिबात नाही. ही पूर्वीपासून पेपर फुटतातच आहे. नीटचेच नाही, असंख्य परीक्षांमधले पेपर असे फुटतात. त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे, हा सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. आणि या सिस्टीम बदलण्यासाठी, याचे कायदे कानून अत्यंत कठोर करण्यासाठी जे जे करावं लागेल त्या सगळ्याला माझा पाठिंबा आहे. आता वांगचूक हा माणूस फार मोठा देशामधला सायंटिस्ट, तर हे मुळात खोटं आहे. ते इंजिनियर आहेत. दुसरी गोष्ट, लडाख हा चीनला देऊन टाकू आम्ही, लडाखच्या गल्लीबोळामधली सगळी माहिती आम्ही चीनला देऊ, असं ते म्हणालेले होते. काश्मीर हा या देशाचा भाग नाही, काश्मीर हा स्वतंत्र राष्ट्र झालं पाहिजे, असं त्यांचं मत आहे. अशा सगळ्या लोकांना बरं, ह्यांचं जे व्यासपीठावर आंदोलन चालू आहे काय ते झुरळांचं, तर त्या आंदोलनामध्ये जर तुम्हाला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची, विद्यार्थ्यांची एवढी जर पडलेली आहे, तर तुम्ही फक्त त्याच विषयाला धरून आंदोलन का करत नाही? तिसरी गोष्ट, माझ्या प्रभू श्रीरामावर माझी अनंत 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 श्रद्धा आहे. मी भक्त आहे त्याचा, प्रभू श्रीरामाचा. माझ्या सर्व देवदिकांचा मी भक्त आहे, संतांचा भक्त आहे. मी हिंदू धर्मावर प्रचंड प्रेम करतो. मला हिंदू असल्याचा सार्थ 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 गर्व आहे, अभिमान आहे. त्यामुळे ज्या ज्या व्यासपीठावर भारतामध्ये हिंदू धर्मीयांची, हिंदूंची, देवदेवतांची, संतांची जाहीरपणे टिंगल केली जाते, अशा कुठल्याही व्यासपीठाच्या आंदोलनाला, ते कुठल्याही पक्षाचं असू दे, मी आयुष्यात कधीही पाठिंबा देणार नाही. 100% त्यांचा मी निषेधच करणार. तुम्हाला आंदोलन नेमकं कशाचं करायचंय आणि तुम्ही नेमकं काय करायला आलायत, आणि त्याच्या खांद्यावर बोट ठेवून, म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेची पेपर लीक झाले हा केवळ बहाणा होता, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही हिंदू धर्माला टार्गेट करताय. तुम्ही सातत्याने अशी गलिच्छ मंडळी सगळी व्यासपीठावर येतात, तुमच्या डोळ्यासमोर नाचतात, गातात, ते वाटेल ते वेगळ्याच आंदोलनाला भरकटवतायत, आणि तुम्ही शांतपणे ते ऐकून घेता. याचा अर्थ असा असतो की तुमचा त्याला संपूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामुळे अशा कुठल्याही आंदोलनाला मी कधीही सपोर्ट करणार नाही, मी त्याचा विरोध करणार. परीक्षेचे पेपर लीक झाले याचा मी 100% निषेधच करणार. आणि माझ्या देवधर्माचा, माझ्या देशाचा, माझ्या भारत मातेचा ज्या ज्या व्यासपीठावर अपमान केला जाईल, गलिच्छ बोललं जाईल, त्यांचा मी कायम तीव्र शब्दामध्ये निषेध करणार. मी वेडा हिंदू आहे. आणखीन एक, मी गाडीमध्ये कधी कधी व्हिडिओ बनवतो, मला वेळ मिळत नाही. तर खूप लोक म्हणतात चांगलं आहे, पण गाडीमध्ये ड्रायव्हिंग करत हे करू नका. तर मी ड्रायव्हिंग नाही, मी ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसलेला असतो. हा बघा, माझा ड्रायव्हर इथे गाडी चालवतो आहे. त्यामुळं काळजी करू नका. असलं नियमबाह्य मी कधी काहीही करत नाही. जय हिंद.